झोपेतून जर लवकर उठायचं असेल ना, तर रात्रीच ठरवायचं की उद्या काय करायचंय आणि उद्याचं काहीतरी इंटरेस्टिंग असेल ना, तर झोप पण लगेच उघडते. सकाळी लवकर उठण्याची मज्जाच काही वेगळी असते. वातावरण छान झालं होतं बाहेरचं. आवळा पाणी घेतलं आणि बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेतला. आतमध्ये आले, मस्त अशी गाणी लावली. 1च तास माझ्यापाशी होता. त्याच्यातच मला सगळं आवरायचं होतं. अंघोळ करून आली. माझं काही जास्त आवरत बसली नाही. पटकन गेली. रात्री हार करून ठेवले होते अविनाशने, ते घेतले. रात्रीच आम्ही सगळं आवरून ठेवलं. हार करण्यापासून, घर साफ करण्यापासून सगळं. सकाळ सकाळी 6:30 वाजता मस्त असा सूर्यप्रकाश पडला होता मंदिरावरती. त्याच्यातच म्हणलं आपण पण आपली देवपूजा उरकून घ्यावी. सगळ्यात सोपं काम मी अविनाशला दिलं होतं. फुलं फक्त तोडून घे म्हणलं, मला पाकळ्या करून दे. कारण एवढी फुलं नव्हती की पूर्ण सगळ्या साहित्यांवरती टाकायला. मग मी सगळ्या रूममध्ये पाकळ्या टाकून दिल्या आणि मस्त अशी देवपूजा केली. देवपूजा झाली की रांगोळी तर पाहिजेच. मग खरी रांगोळी काढली. त्याच्यानंतर मी एक लक्ष्मीची पण रांगोळी काढली आणि ती मी माझ्या सगळ्या साहित्यांवरती ठेवून दिली. दिवा, धूप, अगरबत्ती, कापूर ह्या सगळ्यांचा सुगंध मस्त असा सगळ्या घरामध्ये पसरवला. आजची पूजा खूप छान झाली. दरवर्षी आम्ही थोडं साहित्य काढून खाली घेतो आणि मग पूजा करतो. यावेळेस आम्ही अख्ख्या रूमचीच पूजा केली, कारण आमच्या अख्ख्या रूममध्ये सगळं साहित्य पसरवून ठेवलेलं आहे. पूजा झाल्यानंतर एक कडक स्पेशल चहा घेतला, सोबत बिस्किट घेतलं आणि खाली गाड्या पुजायला आलो. गाड्यांचं पूजन झाल्यानंतर प्लॅन जरा वेगळाच होता. घरी जायचं होतं. एवढं छान घर आवरल्यानंतर कुठं बाहेर जायची इच्छा नव्हती, पण घरी जायचं होतं ना, म्हणून निघालो. मग काय विषयच येत नाही. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.